आजच्या या लोकशांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 38व्या सर्वसाधारण सभेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय मानकरी माननीय मानकर साहेब आणि त्यांच्या सभेत उपस्थित असलेले सर्वजन, तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. तसेच या सभेसाठी उपस्थित असलेले समोर बसलेले सर्वजण, सर्व लहान थोर मानकरी, तुम्ही आमच्यासाठी माननीय आहेत, तुम्हालाही माझा मनापासून नमस्कार. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. विलास पाटील माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. त्याचं कारण असं आहे, ते ज्ञानाने मोठे आहेत आणि मी वयाने मोठा आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरचा जर आनंद बघितला तरी ते संचालक कोण आणि सभासद कोण याच्यातला फरक काय मला दिसत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले माननीय विलास पाटील साहेब यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री जर करत असतील तर याच्यातला मोठा आनंद कोणता. म्हणून मला फक्त विलास पाटलांच्यावरच बोलायचं आहे. मला 2 मिनिटाची वेळ दिलेली आहे. 3 मिनिटं झाली तर समजून घ्या. विलास पाटलांचा महत्त्वाचा जीवनाचा मार्ग असा आहे, सत्कर्म हाच खरा मार्ग हे शिकवणारे विलास पाटील माझे लहान भाऊ आहेत. जीवनाचा मार्ग कसा शिकवतात, थोडासा 2 मिनिटं लागतील. जसं नदीचं पाणी गोड असतं कारण ते नेहमी दुसऱ्याला देत असतं, समुद्राचं पाणी नेहमी खारट असतं कारण ते फक्त स्वतःसाठी साठवत असतं, आणि नाल्याचं पाणी नेहमी दुर्गंधी देत असतं कारण ते पाणी ठप्प झालेलं असतं. या विषयावर मी मिनिटभर बोलणार आहे. जसं नदीचं पाणी गोड असतं ते नेहमी देत असतं, तेच विलास पाटलांनी केलं. कधी स्वार्थ साधला नाही, ते लोकांना घेत गेले आणि प्रेम देत गेले. म्हणून आज ते जसं नदीचं पाणी तसे ते स्वच्छ. जर त्यांनी समुद्राच्या पाण्यासारखं साठवलं असतं तर ते आज खारट झाले असते आणि एवढा जनसमुदाय त्यांच्यासमोर कधीच उभा राहिला नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आयुष्यात स्वतःला, समाजाला, लोकशांतीला कुठेही कधी दुर्गंधी येऊन दिली नाही. त्याचं कारण असं आहे, कारण ते कधी शांत बसले नाही. ज्यावेळी ते कॉलेजला होते त्यावेळी दुपारी आऊट आणून कॉलेज करायचे, 200 रुपये रोजगार मिळायचा. आज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, पण कर्मचाऱ्यांच्या अगोदर ऑफिसमध्ये बसतात. आणि जर ते गावी आले तर आम्ही झोपून उठायच्या अगोदर ते स्वतः शेतामध्ये असतात. आणि म्हणून या लोकशांतीला लाभलेले संस्थापक अध्यक्ष हे आमच्या नशिबाने आणि तुमच्या नशिबाने खूप चांगले लाभलेले आहेत. त्यांना पहिल्यापासून एक स्वप्न होतं, जे काम आपण करील त्याचा सारथी देवच असला पाहिजे. म्हणून विलास पाटलांनी तसा रथही बनवला. त्या रथाची 2 चाकं म्हणजे नामश्री सेवा संस्था आणि लोकशांती कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, या रथाच्या चाकामध्ये ते स्वतः अर्जुनाच्या रूपाने बसले आणि त्या रथात बसले. आणि त्यांनी देवाला इतकी देवाने त्यांना साथ दिली, कारण देवच सारथी होते, नंतर एवढा टप्पा पार करता आला नसता. त्या माणसाला देवाने इतकी चांगली साथ दिली की आज गोल गोल म्हणता 75 कोटीचा टप्पा पार करून 100 कोटीच्या जवळ त्यांना देव घेऊन गेले. आणि हे आमच्या रथाचं कारण लोकशांती आणि नामश्री सेवा संस्थेच्या रथात. विलास पाटील ही सर्वसामान्य व्यक्ती नाही. जे जवळून त्यांना ओळखतात ते त्यांना मनापासून ओळखतात, जाणतात. ते विलास पाटील जवळजवळ समुद्रातल्या देवमाशासारखे. आता तुम्ही म्हणणार समुद्रातला देवमासा म्हणजे काय? ह्या विलास पाटलांना देवमाशाला कितीही कष्ट झालं तरी त्याच्या समुद्रातल्या पाण्यामुळे असं दिसत नाही. पण याच विलास पाटलांनी यांच्या आयुष्यात किती त्रास घेतला असेल
किती मेहनत केली असेल, किती कष्ट केला असेल, किती त्याग केला असेल आणि हे सगळं करत असताना त्यांना कुठेतरी दुःख झालं असेल, कुठेतरी आनंद झाला असेल, पण ते अश्रू तुमच्यासारख्या लोकशांतीच्या संग्रामात आम्हाला त्यांचे पाहता आले नाही. आणि म्हणून आमच्यासाठी हे प्रेरणादायी असणारं माझा लहान भाऊ आणि खूप मोठं व्यक्तिमत्व माझ्यासोबत तुम्हाला मिळालं, अन्यथा मलाही या स्टेजवरती येता आलं नसतं. माझ्याकडे बोलायला अजून 2 विषय आहेत, पण मला 2 मिनिटाचा वेळ दिल्यामुळं मी तुमची क्षमा मागतो. इतकं बोलत असताना माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा, क्षमा करा. आणि एखादा मिनिट वाढला असेल तर लोकशांतीच्या संचालकांनी मला माफ करा. धन्यवाद.